सोलापूर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीपूर्वीच जुळे सोलापूर भागातून सत्ताधारी आणि प्रशासनासाठी धोक्याची घंटा वाजली आहे। प्रभाग क्रमांक 26 मधील गणेश बिल्डर्स सोसायटीतील नागरिकांनी मूलभूत सुविधा मिळत नसल्याच्या कारणावरून मतदानावर बहिष्कार घालण्याचा आक्रमक पवित्रा घेतलाय। 30 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या समस्या आणि राजकीय दबावामुळे रखडलेला रस्ता यावर नागरिक चांगलेच संतापलेत। जुळे सोलापूर परिसरातील रुबीनगर ते अमोलनगर दरम्यानचा रस्ता तांत्रिकदृष्ट्या मंजूर असतानाही केवळ राजकीय दबावामुळे त्याचे काम अडवून ठेवण्यात आले आहे, असा खळबळजनक आरोप येथील रहिवाशांनी केलाय। गेल्या 30 वर्षांपासून ड्रेनेज लाईन, सुरळीत पाणी पुरवठा आणि आरोग्याशी संबंधित प्राथमिक सोयी सुविधांसाठी येथील नागरिक महापालिकेचे उंबरठे झिजवत आहेत। वारंवार निवेदने देऊनही महापालिका प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली जात नाही। जोपर्यंत आमच्या समस्यांवर ठोस तोडगा निघत नाही आणि रस्त्याचं काम सुरू होत नाही, तोपर्यंत आम्ही लोकशाहीच्या या उत्सवात सहभागी होणार नाही, असा स्पष्ट इशारा नागरिकांनी दिलाय। सोसायटीच्या प्रवेशद्वारावरच आता बहिष्काराचे फलक लावण्याची तयारी नागरिकांनी सुरू केली आहे। त्यामुळे येत्या निवडणुकीत राजकीय नेत्यांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे। मी गेल्या 5 वर्षापासून इथं राहतोय, तर भयानक म्हणजे परिस्थिती वाईट आहे इथली। गणेश बिल्डर स्कीम नंबर 3 जे आहे, ॲक्च्युली ह्या सोसायटीला रस्ता पूर्वपत आहे। 2006-07 साली PWच्या खात्यातनं हा रस्ता कागदोपत्री झालेला आहे, पण जागेवर ॲक्च्युली रस्ताच नाही आहे। ड्रेनेजची एवढी भयानक समस्या आहे, लाईटचे इंटरनल लाईट लागत नाहीत। एवढी सुंदर जागेमध्ये या जागेला सोन्याचा भाव आहे, तरी पण इथं नागरिकांचे एवढे हाल होत आहेत। आणि इथं जास्त करून वयस्कर लहान मुलं राहतात, त्यामुळे लहान मुलांचं आरोग्याला धोका आहे फार प्रमाणात। पाण्याचंही प्रमाण फार कमी प्रमाणात पाणी येतं, पाण्याचीही ओरड आहे। ड्रेनेजचं मात्र तुम्ही जर का पावसाळ्यात जर का बघायला आलात इथं, तर तुम्हाला एवढी दुर्गंधी दिसेल इथे की तुम्ही इथं 5-10 मिनिटसुद्धा राहू शकत नाही, अशी परिस्थिती वाईट आहे। तर जेणेकरून सर्व या नागरिकांनी बहिष्कार हा एकमेव अस्त्र वापरलेला आहे। तर लवकरात लवकर शासनाने याची दखल घ्यावी। स्वतः आपले जे महापालिकेचे महापालिकेचे आयुक्त आहेत त्यांना आम्ही निवेदन त्या देणारच आहेत उद्या नेऊन महापालिकेत। नगर रचनेचे टाउन प्लॅनचे अधिकारी इथे येऊन बरेच वेळा रस्ता करून देतो ह्या भाषेत सांगून गेलेले आहेत। आम्ही महापालिकेमध्येही बऱ्याच वेळा जाऊन आलेलो आहे। जवळजवळ 30-35 वर्षापासून हा रस्ता रखडलेला, अजून आज तागायत हा रस्ता झालेला नाही आहे जागेवरती। तर त्यामुळे प्रशासनाला एवढीच विनंती आहे की लवकरात लवकर रस्ता करावा, ही विनंती। किती आहे मतदान टोटल सर या भागामध्ये 350 ते 400 मतदान आहे। 350-400 मतदान म्हणजे खूप मोठं मतदान आहे इथं। प्रत्येक वेळेस जे येतात उभारलेले येतात इलेक्शनला की यावेळेस नक्की करू। आज 30 वर्ष झाले लोक प्रतिष्ठित आहेत रस्त्याच्या, आज तागायत काय रस्ता झालेला नाही। तर माझी हीच विनंती आहे की लवकरात लवकर रस्ता व्हावा। आणि नागरिकांना ॲक्च्युली इथं एवढी परिस्थिती आहे, जर का काही आकस्मिक घटना घडली तर खांद्यावर उचलून इथं बाहेर आणावं लागेल, एवढी परिस्थिती वाईट आहे। आतमध्ये ॲम्ब्युलन्स येत नाही, रिक्षा तर सोडा, ॲम्ब्युलन्स रिक्षा येत नाही, 2 व्हीलर जायचे वांदेत। तर एवढी फार परिस्थिती वाईट आहे। मी ॲडव्होकेट नीता जोशी, मी अध्यक्ष आहे गणेश बिल्डर्स स्कीम नंबर 3चे। गणेश बिल्डर्स ही सोसायटी साधारण 88-89 सालापासून इथं अस्तित्वात आहे। साधारण 150 फ्लॅटधारक इथं राहतात। गणेश बिल्डर्सच्या बाजूला आहे अमोलनगर आणि त्याच्या पाठीमागे लोखंडवाला पार्क। ह्या तिन्ही सोसायट्यांना जोडणारा एकमेव रस्ता आहे हा अमोलनगर ते रुबीनगर असा। हा रस्ता 2006 साली खासदार फंडातून सार्वजनिक बांधकाम विभागाने हा रस्ता बांधलेला आहे। हा रस्ता बांधण्यासाठी कॉर्पोरेशनने परवानगी दिलेली आहे हे त्यांनी सांगितलं, पण आज तागायत हा रस्ता वापरात येऊ देत नाहीत। वारंवार ह्या रस्त्यावरती अतिक्रमण केली जातात, हा रस्ता वापरण्यापासून प्रतिबंध केला जातो। अनेक वेळा तक्रारी केलेल्या आहेत। विद्यमान आमदार खासदार जे आहेत तिथले त्यांच्याकडे गेलेलो आहोत, त्या लोकांना हा विषय माहिती आहे, पण कुणी केवळ राजकीय अनास्था असेल किंवा महानगरपालिकेच्या त्या लोकांना इंटरेस्ट नाही आहे, इथं काय विषय आहे माहीत नाही, पण वारंवार तक्रारी करूनही हा रस्ता वापरात दिला जात नाही। आणि रस्ता नाही तर ड्रेनेज लाईन ह्या नाही। गणेश बिल्डर्समध्ये ड्रेनेज लाईन आज तागायत झालेली नाही। 89 सालची ही साधारण सोसायटी आहे, आज तागायत तिथल्या लाईन जोडल्या गेलेल्या नाहीत। इथं राहणं मुश्किल झालेलं आहे गणेश बिल्डर्सच्या लोकांना। आणि त्यामुळे ह्या सगळ्या लोकांनी येत्या महानगरपालिकेच्या निवडणुकीवरती बहिष्कार घालायचं असं ठरवलेलं आहे। कुणीही मतदानासाठी बाहेर पडणार नाही। टोटल किती आहे मतदान?
साधारण 150 फ्लॅट धारक आहेत इथं. 700-800 तर आरामात मतदान आहे इथलं. प्रशासन म्हणतं मतदान करा, लोकशाही बळकट करा आणि आपण बहिष्कार लागतो. सगळं कबूल आहे ना, पण जो प्रशासन आम्हाला मतदान करा म्हणून सांगतात, तुम्ही इथल्या सोयी सुविधा तर चेक करून घ्या ना. आम्हाला जर सोयी उपलब्ध नसतील, लोकप्रतिनिधी फक्त नावाला आहेत, लोकप्रतिनिधींना कुठलीही काही पडलेली नाही, कुणाला काळजी नाहीये. विद्यमान आमदार भाजपचे इथून 3 वेळा लढून गेलेले आहेत. त्यांच्याकडे आम्ही अनेक वेळा आतापर्यंत तक्रारी दाखल केलेल्या आहेत. त्यांना वाटत नाही इथून हा रस्ता करून द्यावा म्हणून. राजकीय अनास्था ही सगळी, बाकी काही नाही. हा रस्ता किती मीटरचा आहे आणि काय वाद वगैरे आहे काय? हा रस्ता 9 मीटरचा हा रस्ता आहे. या रस्त्यावरती शेजारच्या प्लॉट धारकांनी केस दाखल केली. कुठल्याही प्रकारचा मेहरबान कोर्टाचा कुठलाही स्टे नाहीये ह्या रस्त्यावरती. फक्त ते दाखवण्यासाठी, लोकांच्या डोळ्यामध्ये धूळफेक करण्यासाठी केस दाखल करायची, विड्रॉ करायची, हे प्रकार चालू आहेत शेजारच्या प्लॉट धारकाचे. आणि केवळ राजकीय दबावापोटी हे सगळे प्रकार चाललेले. राजकीय दबाव आहे सगळा हा. विशेष प्रतिनिधी NTV न्यूज मराठी, सोलापूर.